श्रीकृष्णांनी मागच्या श्लोकात आपल्याला सांगितलंय की ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती, हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. आणि त्याची साधना एवढीच आहे की निश्चय करा. आज जितक्या दृढतेने आपण मी देह आहे हा निश्चय करतो, अगदी कोणत्याही क्षणी आपल्याला ही गोष्ट अगदी 100% पटलेली आहे की हा देह म्हणजे मी आहे, तेवढ्याच दृढतेने मी म्हणजे हे आनंद स्वरूप आहे हे मनापासून आपल्याला अनुभवायचे. आणि त्यासाठी आपल्याला निश्चय करायचा आहे. कोणता निश्चय? की मी जर आनंद स्वरूप आहे तर आयुष्यामध्ये कोणताही प्रसंग येऊ, कितीही दुःख येऊ, मी दुःखी होणार नाही. आणि एकदा का हा निश्चय झाला की यानंतर आता कोणताही संकल्प येऊ देऊ नका. संकल्प त्यक्त्वा, असं श्रीकृष्ण इथे आपल्याला सांगतात. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही पूजेसाठी आपण बसलो की भटजी आपल्याला आधी संकल्प घ्यायला सांगतात. कारण ज्यांनी संकल्प घेतला तो कर्तृत्वाभिमानी करता झाला आणि मग त्या कर्माचं फळ हे त्या व्यक्तीलाच मिळणार. जसं पुत्रकामेष्टी यज्ञ हा ऋष्यशृंग ऋषींनी केला, परंतु यजमान पदाचा संकल्प मात्र दशरथ महाराजांचा होता आणि म्हणून पुत्रप्राप्ती त्यांना झाली. आणि असं का होतं? कारण कोणताही संकल्प केला की आपण एक व्यक्तित्व धारण करतो, त्याच्या अनुषंगाने मग मन दौडायला निघतं. जसं मी एक पत्नी असा संकल्प केला की मी पत्नी हे व्यक्तित्व धारण करते, मग त्या दृष्टीने इतर जगाचं सगळं बाजूला ठेवून मला माझ्या पतीचे गुण दोष, आमच्यातले वाद, हे वेदावे किंवा असलेले प्रेमप्रसंग हेच आठवत राहतात प्रकर्षाने. इतर गोष्टींकडे लक्षही जात नाही. साधं आपण साफसफाई करू, घर आज स्वच्छ करू असा मनाने संकल्प घेतला की छतावरची जाळी, कोपऱ्यातली जळमटं खरं म्हणजे कालही होती, पण ती आपल्याला काही हैराण करत नव्हती, इतके आज हैराण करतात. मी आजारी आहे हा एकदा माझा संकल्प झाला की मग कोणती पॅथी वापरावी, कोणते डॉक्टर चांगले, किंवा डॉक्टरांनी परस्पर विरोधाभासी विधानं जी केली ती सगळी माझ्या मनामध्ये पिंगा घालायला लागतात. आपण घेतोय ते औषध बरोबर आहे की डॉक्टरचं काही निदान करताना चुकलं असेल असंही मनात येऊन जातं. तेव्हा मग इतर जगाकडे किंवा जगात काय चालू आहे याकडे आपलं लक्षही नसतं. म्हणजे आपण जो संकल्प घेतला त्यानुसार जे व्यक्तित्व बनलं त्या व्यक्तित्वाच्या अनुषंगाने आपलं मन धावत असतं. म्हणूनच प्रत्येक संकल्प जे व्यक्तित्व निर्माण करतो, आणि आपल्या मनामध्ये तर दिवसभरामध्ये एक संकल्प नाही हजारो संकल्प उठत असतात आणि त्या प्रत्येक संकल्पाबरोबर एक एक व्यक्तित्व आपण धारण करतो आणि काही वेळाने या सगळ्या व्यक्तित्वांची एकत्र खिचडी तयार करते. मग मी रागवलेली आई, रागवलेली आईची रागवलेली शिक्षिका किंवा एक समाजातला घटक असं केव्हा बनते ते कळत नाही. आणि या सगळ्या सरमिसळामुळे माझ्या मनामध्ये अतिशय गोंधळाची परिस्थिती निर्माण होते आणि माझं कर्तव्य कर्म काय हे मला कळेनासं होतं. आणि मग कर्तव्य कर्म नीट कळत नसल्यामुळे आपल्याला नक्की काय करायला पाहिजे हे कळत नाही आणि आपल्या वागण्यातली प्रत्येक गोष्ट चुकत जाते. आणि मग त्याचे फळं आपण संकल्प केलेला असल्यामुळे फळ आपल्यालाच भोगावं लागतं. यावेळेला विचार करायला पाहिजे की इतके संकल्प आपण जे करतो आहे त्याची काही आवश्यकता आहे का? कारण सुषुप्तीमध्ये माझं कोणीच व्यक्तित्व नव्हतं. मी शांत झोपेत होती तेव्हा किती आनंदात होती, कोणतंही व्यक्तित्व नसताना. आणि जगातल्या इतर कोणाचं काही अडलं होतं का? काहीच नाही. म्हणजे या व्यक्तित्वांची खरं म्हटलं तर काहीच गरज नसते, पण आपण मात्र या पुत्र, कन्या, माता, पिता या व्यक्तित्वांना निभावण्यामध्ये आपलं आयुष्य घालवत असतो.
शिर्डीवाले साईबाबा एका शिष्याला सांगतात. त्या शिष्याने विचारलं की महाराज मी कोण बनू म्हणजे माझा उद्धार होईल. तेव्हा साईबाबा म्हणाले कुछ भी मत बनो नहीं तो बनावटी बन जाओगे. एकदा एक महात्मा आणि त्यांचे शिष्य तीर्थयात्रेला निघाले. रात्र झाली. एक शेत दिसलं. त्या शेतामध्ये एक मचाण होतं, पण त्या मचाणावर फक्त एकच माणूस झोपू शकेल इतपत जागा होती. महात्म्याला शिष्य म्हणाला की महाराज मला काही जागरणाची सवय नाही, त्यामुळे मी झोपतो. महात्मा म्हणाले हरकत नाही, मी नदीकाठी ध्यान लावून बसतो, मला काही कशाचा त्रास होणार नाही. फक्त एक लक्षात ठेव की तू काही बनू नकोस. शिष्य मचाणावर जाऊन झोपला. थोड्या वेळाने शेतकरी आला आणि म्हणाला माझ्या जागेवर कोण झोपलाय रे, आणि जोराजोरात बोलायला लागला. तसा शिष्य उठून बसला. शेतकऱ्यांनी सांगितलं खाली उतर. तर तो म्हणाला अरे मी साधू आहे, तीर्थाटनाला चाललोय, माझा आदर करावा हे तुझ्या लक्षात येत नाही का. शेतकरी म्हणाला की असे भोंदू बाबू तुम्ही किती 56 पाहिले, चल बाहेर हो. आणि ठोकून ठोकून त्याला शेताबाहेर काढलं. तो खूप रडला, त्याचं अंग दुखायला लागलं आणि मग कसा बसा तो गुरुजवळ पोहोचला. गुरुने त्याची समजूत घातली, अरे जगाचे असेच टक्के टोणपे सहन करत महात्मा बनायचं असतं. मग पुढे निघाले. दुसऱ्या रात्री पुन्हा दुसऱ्या ठिकाणी एक मचाण दिसलं आणि राहण्याची वेळ आली. आता शिष्य म्हणाला महात्मा आता तुम्ही जा बाबा मचाणावर, मी नदी किनारी कसाही बसतो. महात्मा गेले, मचाणावर झोपले. तिथे तिथला शेतकरी आला, म्हणायला लागला माझ्या जागेवर कोण झोपलाय, उतरा उतरा खाली. महात्मा काहीच बोलले नाही, शांतपणे उठले आणि मचाणाखाली उतरायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावरची शांती तेज सगळं बघून शेतकरी म्हणाले अरे महाराज तुम्ही तर महात्मा आहे, तुमचे पाय माझ्या शेताला लागले, मी फार धन्य झालो. त्यांनी महात्म्यांची खूप सेवा केली, त्यांना जेवू घातलं आणि झोपायला व्यवस्थित व्यवस्था करून दिली. कारण काय तर मी महात्मा आहे हा संकल्प त्यांच्या मनाला शिवला नव्हता. त्यामुळे सामान्य माणसाप्रमाणे दुसरा रागवल्याबरोबर ते खाली उतरले, पण त्यांच्या चेहऱ्यावरची शांती आणि ते काही बनलेले नाही आहे, पण लोकांना ते जाणवलं आणि म्हणून ते महात्मा झाले. म्हणून श्रीकृष्ण सांगतात की संकल्प त्यक्त्वा, आणि तोही अशेषतः, म्हणजे अगदी कणभर सुद्धा शिल्लक नको की चला जगाचं कल्याण करू, गरिबांना मदत करू. इतका सुद्धा आपल्यामध्ये संकल्प यायला नको. आणि मग सर्व इंद्रियांना जे देहग्रामात वसलेले आहे त्यांना नियंत्रणात आणायचे. आता हे जे पंचमहाभूत आहे त्यांचे आपले आपले गुणधर्म आहे आणि त्यांचा उपभोग घेणारं एक एक इंद्रिय आपल्या देहात आहे. जसा पृथ्वीचा गुणधर्म गंध, तो आपल्या नाकाशी संबंधित आहे. नाक आणि गंध संपर्कात आले की मन त्याच्या मागे धावायला लागतं. जिभेचा रसाशी, रंगरूपाचा डोळ्यांशी जो तेजाचा गुणधर्म आहे. स्पर्श हा वायूचा गुणधर्म जो त्वचेशी संपर्कात येतो, आणि शब्द हा आकाशाचा गुणधर्म जो कानांनी संपर्कात येतो. आणि म्हणूनच आपल्याला साधनेची सुरुवात करताना सगुण उपासना सांगितली जाते. म्हणजे आपले उपास्य दैवत जे आहे त्याची मूर्ती डोळे भरून पाहायची, त्याच्यावर डोळे केंद्रित करायचे, त्याला नाहू माखू घालायचं, मुलायम वस्त्र चढवायची, म्हणजे स्पर्शाने आपण त्या आराध्य दैवताजवळ जायचं, त्याला अलंकार घालायचे. मग विविध गंधाची फुलं त्याला वाहायची, म्हणजे सुगंधामुळे आपल्याला पृथ्वीतत्व नाकसुद्धा त्याच्यामध्ये सम्मिलित होईल. विविध रंगांची फुलं वाहिली, धूप दीप लावून आरती केली, म्हणजे रूप रंग स्पर्श गंध सगळ्यात उपास्य दैवताकडे केंद्रीकरण केलेलं आहे. मग त्यानंतर नामस्मरण आरती इतपत मोठ्याने करायची की स्वतःच्या कानांना ती ऐकू येईल. शक्य असल्यास एक तारीचा मधुर नाद
टाळांचा ताल यामुळे त्याची मधुरता वाढवता येते आणि त्यामुळे आपले कान ते नामस्मरण ती आरती ऐकण्यात रंगून जातील. म्हणजे सर्व इंद्रिय एकाच भक्तिरसात न्हायल्यामुळे आपोआप नियंत्रणात येतील आणि ध्येयावरची एकाग्रता वाढेल. ध्येयावरची एकाग्रता जशी जशी वाढेल तशी तशी या इंद्रियांना प्रत्यक्ष त्यांचे उपभोग देण्याची गरजही राहणार नाही आणि ते एकाग्र व्हायला लागतील. अशा प्रकारे एक एक पायरी आपल्याला चढायची आहे. अर्थात तीही पुढच्या श्लोकात आपल्याला सांगितलं आहे की शनै शनै म्हणजे कणाकणाने जमणार आहे. एका दिवसामध्ये सगळ्या गोष्टी होणार नाही. म्हणजे आज तुम्ही एखादा गड चढायला सुरुवात केली, पहिली पायरी चढली म्हणजे तुम्ही टोकावर पोचले असं नाही, पण पहिली पायरी चढणे हे टोकावर जाण्याची सुरुवात आहे. एकेका पायरीने आपण त्या टोकापर्यंत निश्चित पोचणार आहे आणि म्हणून त्या प्रत्येक पायरीला महत्त्व आहे. तर पहिली पायरी आहे ती म्हणजे सगुण उपासना. आपली देहग्रामामध्ये जी इंद्रिय आहे ती सगळी एकत्र करून एकाग्र करून आपल्याला आपल्या उपास्य दैवतावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करून निश्चय करायचा आहे की हे आनंद स्वरूप म्हणजे मी आहे. आणि हा निश्चय झाल्यानंतर मग इतर दुःख आपल्या वाट्याला येणारही नाही किंवा दुःख असली तरी ती आपल्याला जाणवणार नाही, आपण दुःखी होणार नाही. कारण हजारो किलोमीटर चालून जेव्हा वारीतला वारकरी आपल्या विठ्ठलाच्या उपास्य दैवताच्या समोर उभा राहतो तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरत नाही आणि दुःख त्याच्या दृष्टीने नसतंच. ही सरळ साधना श्रीकृष्णांनी इथे सांगितली आहे आणि ती आता शनै शनै कशी वाढवायची ते श्रीकृष्ण आपल्याला पुढच्या श्लोकात सांगणार आहे. श्रीकृष्णार्पण. समर्थ रामदासांनीही आपल्या दासबोध ग्रंथामध्ये सगुणाचे आणि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे म्हणजे सगुण उपासनेपासून सुरुवात करून हळूहळू चैतन्य स्वरूपापर्यंत आपण सहज पोचू शकतो या भगवंताच्या सांगितलेल्या मार्गाचा उल्लेख आपल्या ग्रंथराज दासबोधात केलेला आपल्याला दिसतो. त्यानुसार आपण साधना मार्गाला सुरुवात करूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.